माती माती घे झेप क्षितिजा पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे विक्रमसिंह दादा सावंत यांच्या आज सौभाग्यवती वर्षाताई विक्रमसिंह सावंत यांचं जोरदार टाळ्या होऊन जाऊया त्यांचं विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत स्वागत करायचं आहे आणि सोनी मॅडम यांनी स्टेजवरती यावं अशी त्यांना विनंती आहे आता टाइम शिंदे यांनी स्टेजवरती यावं घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे संस्थेच्या म्हणजे श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेच्या निरीक्षका सौभाग्यवती श्रद्धा अवधूत मॅडम यांच्या शुभार्थ या ठिकाणी वर्षाताई सावंत मॅडम यांचा यथोचित असा सत्कार संपन्न होतो. आमच्या श्रद्धा मॅडम म्हणजे महिलांच्यासाठी जे काही करता येईल तेवढं या ठिकाणी करतात. तेवढं काही थोडं सोनिकाजींचा या ठिकाणी शाल देऊन यथोचित असा सन्मान होतो. त्या स्वाती सोनी मॅडमच्या सुरुवात आणि तोही होता मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार व्हावा विनंती आहे. पुढच्या सत्कारासाठी मी निमंत्रित करतो. श्रद्धा मॅडम म्हटलं की एक उच्च शिक्षित आहे आणि संस्थेच्या निरीक्षका आहेत. या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात त्या सर्वांना भोसले साहेबांचं जे काही काम आहे ते काम मी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी सादर करतो. कोसारी गाव म्हणजे दगड धंद्याचं गाव, ऊस तोडीवाल्याचं गाव
मजुरांचं गाव. त्याच गावामध्ये 3 ऑगस्ट 1968 रोजी श्रीनिवास भोसले साहेब म्हणजेच आमचे सर्वांचे मालक जन्माला आले. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र भोसले, आईचे नाव कृष्णाबाई रामचंद्र भोसले. त्यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण कुंभारी या ठिकाणी झाले. कुंभारी म्हणजे त्यांची कर्मभूमी आणि कोसारी म्हणजे त्यांची जन्मभूमी. आणि त्यांचं उच्च शिक्षण हे सांगली या ठिकाणी झाले. त्यांना कंपनीमध्ये एक चांगली नोकरी लागली. पण मालक म्हणजे एक अष्टपैलू नेतृत्व असणारे एक गुण आहे. त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक, कृषी असे सर्व गुण संपन्न असणारे हे आमचे सर्वांचे आवडते मालक. असे मालकांनी लागलेली नोकरी सोडली आणि मालक कोसारी या ठिकाणी परत आले. आणि ते आले म्हणजे समाजासाठी आले. त्यामध्ये औद्योगिक असेल, कृषी असेल, राजकीय असेल, प्रत्येक औद्योगिक क्षेत्रामध्ये सुरुवातीला मालकांनी कुंभारी या ठिकाणी दूध संस्था चालू केली. त्यानंतर कंटी, बागेवाडी, कोसारी या ठिकाणीही दूध संकलन चालू केलं. गाय म्हैशी आर्थिक सहाय्य सुद्धा मालकांनी केलं. पुढे कुंभारी या ठिकाणी शरद पतसंस्थेची स्थापना केली आणि ती अत्यंत चांगल्या जोमात अशी चालू लागलेली आहे. कोसारीची परिस्थिती पाहून 12 जून 1995 रोजी म्हणजे काय, म्हणजे सकाळपासून मुलांनी झटून रांगोळ्या काढले वरांड्यात. आपण फक्त जाऊन बघितलं, बघून फक्त आलोय. परंतु त्या मुलांचं मी म्हणते मनापासून अभिनंदन करूया. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. आणि सरांनी आता म्हणजे प्रथमच पूर्ण कार्यकिर्दी आता मला समजली, बघितली. त्यांच्यासाठी तर खरंच मानाचा सॅल्यूट आहे. आणि अवधूत सर आणि श्रद्धा मॅडम यांच्यासाठी तर बोलायचं शब्द नाही. कारण त्यांनी एवढ्या कमी वयात एवढी मोठी संकल्पना केली. त्यांच्याबद्दल म्हणजे मोठ्याने टाळ्या द्या. आणि यांच्या कामाला अजून यश येऊ द्या ही पण प्रार्थना करूया. कारण अशा लोकांमुळेच आपल्यासारख्या सामान्य स्त्रियांना स्टेज भेटतो, आपल्या कलेला वाव भेटतो. त्यासाठी त्यांना मनापासून आभार आहे मी त्यांचे. आणि सर्व नियोजन आणि सर्वप्रथम मुलींनी स्वागत गीत म्हटलं त्या 10वीच्या मुलींसाठी पण एकदा टाळ्या वाजल्या. कारण आपण थोड्या गावचा पहिला इथं जमलो आहे, स्टेज आपल्यासाठी उपलब्ध केला आहे. आपण पण त्यांना काही करता देणं इच्छितो, देणं लागतो. त्यासाठी आपण ह्या टाळ्या देतोय. आणि सावंत मॅडम स्टेजवर आले आपण सगळ्यांनी टाळ्या दिल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो एकदम प्रसन्न करण्यासारखा होता. त्यामुळे पोटभर जेवणापेक्षा घोटभर किती काम करतो ही म्हणजे पूर्ण कार्यक्रमाला टाळ्याचा हा साथ लागल्यानंतर कार्यक्रमाला एकदमच आनंद आणि उत्साह येतो. हीच निवडत हीच सर आणि स्टेजला परत करते 16 वर्षाच्या महिला. त्यामुळे एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या करा. आता 2 मिनिटाचं मनोगत जो शिल्पा प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केलेला आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण धाडस लागतं ते धाडस या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत. शिंगणाच्या आश्रमी आनंद सुर्वे, उषा विष्णू आप्पाडकर. अश्विनी आनंद सुर्वे यांचा स्वतःचा लेडीज स्टेशनरी व्यवसाय आहे. उषा विष्णू आटपटकर लेडीज स्टेशनरी आणि स्वतःचं कापड दुकान आहे.
यांचा 57वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत आणि त्याचसोबत आज ही आगळी वेगळी जयंती घेण्याचा आमचा उद्देश म्हणजे ज्या आपल्या समाजात महिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आणि स्वतःचं काहीतरी नवीन ओळख आणि नावलौकिक स्वतःच्या कामातून दर्शवलेला आहे, अशा महिलांचा सत्कार कुठेतरी सन्मान करण्याच्या हेतूमधून आम्ही हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. तरी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम तुम्हाला फक्त इथं पर्यंत खेचून आणण्याचा एक उपक्रम होता. त्याच्या मागचा मेन उद्देश आज मतदारसंघातल्या वेगवेगळ्या महिला एकमेकांच्या ओळखी होतील, त्याचसोबत कुणी कुठल्या क्षेत्रात कुठेपर्यंत मदत मागलेली आहे, कोण डॉक्टर आहेत, कोण शिक्षिका आहेत, कोण गावचे सरपंच आहेत. जसं पुरुष कर्तबगार आहे त्याचप्रमाणे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत महिला सुद्धा कर्तबगार आहे, हे या ठिकाणी दर्शवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आणि इथून पुढं तुमची ही ओळख तुम्ही एकमेकांसोबत जोपासत आर्थिकदृष्ट्या तुमच्या घरातले ज्याप्रमाणे पुरुष मंडळी आर्थिक संपन्नतेसाठी काम करत असतील, त्याच पद्धतीनं आपल्या मतदारसंघातील महिलांनी सुद्धा आर्थिक संपन्नता प्राप्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत, ही माझी इच्छा आहे. आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपली ओळख तर झालेली आहे असं मला वाटते. तरी इथून पुढं तुम्हाला ज्या काही अडचणी असतील किंवा कोणाला बिझनेस कुठला तरी प्रस्थापित करायचा असेल, छोटा लघु उद्योग म्हणा किंवा मोठा उद्योग म्हणा किंवा आपल्या बचत गटाच्या माध्यमातून CRPच्या माध्यमातून काहीतरी उद्योग प्रस्थापित करायचे जर एखाद्या महिलांचे स्वप्न असतील तर त्या स्वप्नाला पंख देण्याचं काम आमच्या माध्यमातून 100% इथून पुढच्या काळात होईल. एवढं बोलून आणि त्याचसोबत श्रीनिवास रामचंद्र भोसले म्हणजे आमचे पक्का मालक माझे वडील यांना नमस्कार करून आदरांजली वाहून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि श्रीनिवास काकांची आज जयंती निमित्त आपण हा मोठा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभारी आहे. म्हणजे आपल्या इथं महिलांना एकत्र आणण्याचं त्यांनी काम केलं किंवा व्यासपीठ सुद्धा मिळवून दिलेलं आहे. म्हणजे आपल्या तालुक्यातील इतक्या महिला कर्तबगार आहेत त्या आज मला समजलं. म्हणजे थोड्याफार ओळखीच्या आहेत पण इतक्या तालुक्यातील महिला म्हणजे काही ना काहीतरी करत आहेत. बचत गट आहेत किंवा शेती संबंधात जो गीतांजली शिंदे वगैरे चा कार्यक्रम राबवतात. म्हणजे तो अगदी नावाजण्यासारखं किंवा एखाद्या महिलेला स्फूर्ती देण्यासारखं काम करतात. म्हणजे जत तालुक्यातील महिला ह्या कुठेही कमी नाही. आणि जरी कोणाला काही सहकार्य दादांच्या मार्फत हवं असेल तर आम्ही नेहमी सर्व महिलांच्या आणि दादा लोकांच्या पाठीमागे उभे आहोत. तरच बोलून इथे आमचे धन्यवाद. नमस्कार, माझं नाव श्रद्धा अवधूत भोसले. तर मी फक्त 2 मिनिट तुम्हाला शेवग्याच्या शेंगा याबद्दल माहिती सांगणार आहे. आम्ही शेवग्याच्या शेंगाच्या ज्या बिया आहेत तुम्हा सर्व मुलांना गिफ्ट म्हणून देणार आहे. तर शेवग्याच्या शेंगा या शरीरासाठी चांगल्या आहेत हे तर सगळ्यांना माहितीच असेल. तर नेमकं कसं चांगल्या तेच तेवढं मी जरा सांगणार आहे तुम्हाला. तर आपण पालेभाज्या खातो, पालक भाजी खातो. पालकमध्ये काय असतं तर लोह असते जे शरीरासाठी आपल्याला गरजेचं असतं. लोह कमी पडल्यावर आयर्न डिफिशियन्सी असं काही महिलांना आजार असेलच. म्हणजे बसून अचानक उठलं की थोडंसं चक्कर मारल्यासारखं होतं, अचानक पूर्ण ब्लॅक झाल्यासारखं होतं. तर तेव्हा आपल्याला पालक भाजी खावा असं सांगतात. तर त्या पालकेच्या सुद्धा 25% जास्त प्रमाणात लोह हे शेवग्याच्या शेंगामध्ये असतं.
तसेच कॅल्शियम, दुधामध्ये कॅल्शियम असतं, तर दुधापेक्षा 17% जास्त कॅल्शियम हे शेवग्याच्या शेंगामध्ये असतं. कॅल्शियम काय करते, तर कॅल्शियममुळे आपलं हाडे तसेच दात हे मजबूत राहतात. त्याचबरोबर ब्लड प्रेशर, शुगर यासारखे आजार तर आता प्रत्येक घरात एक तरी पेशंट असतो. तर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम याचं शेवग्यामध्ये जे प्रमाण असतं ते आपलं ब्लड प्रेशर हे नियंत्रित करण्यासाठी मदत करतं. तसेच शुगरच्या पेशंटसाठी सुद्धा रक्तातील साखरेची पातळी आहे ती कंट्रोल करण्यासाठी शेवगा खूप मदत करते. तसेच ज्यांना ताणतणाव, चिंता किंवा मूड स्विंग्स असे आजार असतात, महिलांमध्ये तर हे जास्त आजार, तर त्या शेवगाचा वापर केल्यामुळे ताणतणाव, चिडचिड यासारख्या आजारावर सुद्धा थोडंसं नियंत्रण येतं. दमा किंवा खोकला यामध्ये सुद्धा शेवगा खूप उपयोगी मानला जातो. तसेच फायबरचे प्रमाण हे जास्त असल्यामुळे अपचनसारख्या समस्या या कमी होतात. काका थांबा की जरा. बर, मोबाईल आहे? हो. नवरा आहे? किती? होय. बर, ऐका, आजकालचा जमाना कसा आहे, म्हणजे इंटरनेटमध्ये फारच आहे. आजकालचे मुलं फोन वगैरे जास्त वापरतात. तुम्ही पण वापरता ना? मुली बसून घ्या, खाली बसून घ्या. मी जातो बाबा आता. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका की. चालू द्या मॅडम. बर, तुम्ही वापरताय? हो. मिस्टर वापरतात? ठीक आहे. मग आता त्या मोबाईलमध्ये इकडे बघा, त्या मोबाईलमध्ये आणि त्या नवऱ्यामध्ये काय फरक आहे? हो, तुम्ही सांगायचं नाही. आज फ्रेंड्सचे डे आहे म्हणून मला सांगताय. हसून घ्या. काय बाई वैताग आलाय आणि यात ही प्रश्न विचारली, बरोबर ना? सांगा की मग. मोबाईल बंद करता येतो. नवऱ्याला असं मिठी मारल्यावर नवरा पण बंद होतो, होय का नाही? असं काही नसतं. एक मिनिट, पुरुष मंडळी हे शांत असतात, महिला मंडळी किटकिट करत असतात. माझं सगळं उलटच आहे, होय का? अगो बाई, हा फरक आहे का? बर, थांबा जरा. भांडण होत आहे घरात नवऱ्या? मग मी कुठं म्हणाले रोज होत आहे का? काय जणांचं रोज होत असेल, माझं कधी. होय का? बर, दोघं पण का? मज्जा म्हणून कोण भांडण करतं का हो? बर, माघार कोण घेतं भांडण झालं? करतो का? समजा चुकीचं नसेल आणि तुम्ही मुद्दा म्हणून जर भांडण करत असाल तर? आता म्हणलंय ना मज्जा म्हणून भांडतोय. हा, मज्जा होत नाही. बर, माघार कोण घेत? कोण चुकलं नाही तर होतच नसतं. मग भांडण होतच नसतं. चुकलं नाही तर भांडण होतच नसतं. ते तुला खरं. मिस्टर आले नाही, ते तुमचं कार्यक्रम आहे. मग आता लय वैताग दिलाय पुरुष लोकांनी. बर, आजी हसल्या बाबा, एकदाशी हसल्या सगळ्या. किती छान हसताय बघा त्या. मला पुढं कार्यक्रम पैठणी त्यांना परत घेऊन जायला लागेल. आवरा, काय फरक आहे? कशात? मोबाईल मध्ये आणि नवऱ्यामध्ये काय नाही समान का? नवऱ्या परत मोबाईल वर बाया किती चिंता करते, सारखं 24 तास मोबाईल वर असते. होय ना? मग काय करावं आता तुमच्यासारख्या बायकांनी? तिकडून आलाय उत्तर, मोबाईल बंद करावा. होय का? म्हणजे नवरा एवढा इम्पॉर्टंट आहे बघा. खरंच अशा बायका पाहिजे. ठीक आहे, चालेल. करूया सुरुवात. महिलांचा कार्यक्रम.
दिवाळीत लाडू करतो. जरा जोरात बोला ना. दिवाळीत लाडू करतो. कशाचे कशाचे करतो? बेसनचे. झालं? बरं. तुम्ही सांगू नका मैत्रीण आज फ्रेंडशिप डे आणि तुम्हाला आज माफ करायला मैत्रिणीला सपोर्ट करायचं नाही. आजी खेळत नाही की साडी घालून फेकत आला आजी एवढून. बरं लाडू कशा कशाचे करता? गळ्याचे तिंकाचे. बुंदी बेसन कोण करत नाही का? बुंदी बेसन करतात पण सांगा की आमच्याकडे करत नाही. हा बरं. दिपोळीचे तिंकाचे लाडू करतात. माझ्यासारख्या शिवण दिपोळीचे तिंकाचे लाडू करतात का? बरं करता लाडू कशा परत लाडवाचं राजगिरीच्या चिवड्याचं. कसं सांगतात? लाडवाचं, चिवड्याचं, बेसनचं, ह्याचं त्याचं. बरं तुम्ही करता कशाचे? बुंदीचे, रव्याचे, मेथीचे लाडू, राजगिरीचे लाडू. मेथीचे लाडू पण असतात? केल्यावर मला द्या करता? कसं? बुंदीचे, रव्याचे. मी कसं विचारलं? काय करताय? कशाचे कसं करताय? रव्याचे रवा भाजून. कशा कशाचं करताय? सोनं बिलं काय जरा एक तुला द्या की मला. सोनं बिलं भरणार साईड का झालं घरी गेले का? द्या बाबा एखादं द्यायचं काय जाणतच नसते. मी जाऊन मी गेलं. कशा कशाचे करतात? रव्याचे, बुंदीचे. हा माईक आवाज येण्यासाठी दिला. असं करायला नाही. रव्याचे, बुंदीचे, बेसनचे. कुठं कागद बसायचं? खाल्ले तर खात्यात नाही जाऊ दे. करतात? आधी मुलाचे आम्ही करतो. मला आवडतच नाही. गुलाबजामुन कसं बनवतात? मी पण रेसिपी बघून बनवते. होय काय? मला शिकवा की. देतो करून ठेवा खायला येतात. नाव माझ्याकडे असं कुठं घालून एक असं पण करू. लाडू करूया कशाचे? बुंदीचे, बेसनचे, गऱ्याचे. लवकर करूया. बाय तेच तेच वैतागाला ऐकू. पण म्हणत नाही रव्याचं करतोय, चिमुऱ्याचं करतोय ना आपण सगळे. बरं ठीक आहे. चालून तिकडून घेतं इकडून करत. बेसनचे लाडू करतो म्हणल्यावर डाळ आपण दळून आणतो बरोबर. डाळ दळायला गेल्यावर गिरणीवाल्याला कसं सांगतो की जरा बारीक दळ, जरा मोठी ठेव, जरा असं ठेव, असं कर तसं कर. तर आपण आज गिरणीवाल्याला नाही तर ह्यांना डाळ दळायला लावली आहे. कशाची? बेसनची. कशाची? जाड. कशी? जाड. बघूया कसं दळतात महिला. दळ्या पहिला हसून घेतो. कशी दळणार? जातात. मला डाळ जाड करायची असेल तर दळ्या कशी दळायची? डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. 3, 2, 1 स्टार्ट. डाळ जरा फास्ट. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड. डाळ जरा. एक तर त्या सगळ्या वैतागले. त्यांचे चेहरे मला कसले सुंदर दिसत आहेत. आई शपथच मी फिदाच तुमच्यावर. बर दळा. डाळ जरा जाड. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड. नाही माझ्यासारख्या राहतात. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा थांबा मी त्यांना ओळख होतो. त्यांची डाळ चुकून डाळ काढत डाळ जरा डाळ दळा. पाहिजे
डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड मध्ये डाळा डाळ येते थोडी डाळ ती कसं झाली काय तोंडात डाळ हे दळते वाटतं म्हणजे ती डाळ यायला लागले बर दळा डाळ जरा डाळ दळूया दळूया नाही दळा आदेश द्यायचा दळा डाळ जरा जाड 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 दळा हो किती वेळा म्हणले का कोणी किती 5 7 अजून तुम्ही बोला की मला त्यांना बोलत होता बघायला लागेल फक्त क्वेश्चन दिसते होय करायला बर किती वेळा म्हणले येत नाही मला तर कुठेच नाही पण पूर्वा दिवाळीपर्यंत लाडू होते का तयार विचारताना टमाटे करा मध्ये मध्ये बोलायचं नाही मला होते कशी दळायची पुढचा केला आहे कसं वाटतंय मला माहिती आहे छान वाटतंय मला माहिती आहे त्यांचं तोंड बघा कसं वाटतंय माहिती आहे की मला दुसरं काय नाही काय कसं वाटलं दादांनी एवढं छान तुम्हाला संधी दिली पहिल्यांदा करताय ना कार्यक्रम मग कसं वाटतंय होय की काय बोला की दोन मस्त झालं एक छान दुसरं भारी भाऊ ते सोडा तुमच्याकडनं काय होत नाही या दळूया झालं पासून घ्या पहिला दळा की डाळ डाळ जरा जाड डाळ जरा जाड तो घरला जाता या दुसऱ्या दळा की डाळ जरा जाड दळा 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 डाळ जरा जाड हो दे डाळ लावतो आता या दुसऱ्या किती वेळा सोडा की वाई गाव बर दळा मी धरतो डाळ जरा जाड दळा झोपतो मी डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड डाळ खाऊन जाणो मग डाळ आई सोबत साधने झाले साजरी मग एकदाच बर या डाळ कशी डाळ जरा जाड दळा 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 काय मी काय केलं का तुम्हाला चिडला का म्हणला मस्त मारले गळे का डाळ जरा जाड दळा 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 डाळ जरा चांगलं ताटात भाजी बघतच माझ्या या म्हणते तरी कसं वाटतं आळूस आल्यावर वाटल्यासारख्या सगळ्या बायकांना आळूस म्हणजे होय काय दळायला काय झालं
दिवस आहे ना, भिजतील पापड, त्यामुळे डाळच दळा. डाळ दळा, 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 डाळ दळा. ही माहिती आहे ना, तुम्हाला काही खात नाही हो. डाळ दळा, डाळ दळा, डाळ दळा, डाळ दळा, डाळ दळा. असं पाक घेताय अवघड आहे राव. स्वतः स्वतःचं लक्षात ठेवा काय. हसून हसून तुमच्या भेटत का अहो या की इकडं जाता येतात वरती की जमून पोटाला घालते माहिती की मला. बरं कशी तुमच्यासाठी मी बारीक आहे म्हणा तर बारीक दळ्या म्हणजे डाळ दळा एवढं का टेन्शन घेतलं. डाळ दळा, 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 डाळ दळा. सगळ्यात भारी अंक झाले. कसं केलं तुम्ही? डाळ दळा, डाळ दळा, डाळ दळा, डाळ दळा, डाळ दळा, दम देत एकदम समोरचा माणूस डाळच दळत नाही. या तुम्ही थोडं बिल जाऊन आले तर गजरा भिजरा कशी दाजरा सत्यानाशच आहे त्या काळेचा आणि त्या दाढेचा. बर हसून घ्या. मी आज झाले अहो तुम्ही खात आलाय. डाळ जरा जाड डाळ, 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 डाळ जरा जरा की बारीक आहे कापायला. तुम्ही जरा की डाळ काय ती डाळ देऊन काय करायचं त्याला काही नाही अजून लाडू तयार व्हायचे. नाही मला डाळ दळायची असेल तर डाळ दळून घ्यायची असेल तर करायला मला कसं तरी होतं. मला जमतच नाही. आई शपथ एवढी काम करूया आपण पुढचा गेम मला जमतच नाही. रोज पुढचा गेम मध्ये दुसरा तर गेम जमत. राहू दे बसा घाला जा कडे या नाही मला फॉलो आता राहू दे द्या की मी छान दिसते. साडी काय देत नाही. कुणाला मागितलेली मी साडी मला ते सोनं तर त्या साडी राहू दे. लांब कपडा नाही खात नाही मी तुम्हाला. काला पटकन तिने का म्हणत सगळे साक्षी आहेत ना. डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा जाड दळा. सगळ्यांनी एकदा संपलीच. डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा जाड दळा. या बायकांचं कसं असतं माहित काय की माझ्या पुढे जायलाच नको मीच गेली पाहिजे मलाच मिळली पाहिजे. शिक्षिका आहे का तुम्ही मग काय काम करताय. सांगा की मी करतो नाही राव एक
एक एक जण असं असं करतात, एक एक जण मी करतो. काय करता? काय नाही म्हणायची गरज होती काय? जाऊ दे सोडा, तेवढे आपण काय त्यांना भुका लागले. डाळ जरा जाड करा, डाळ जरा जाड करा, डाळ जरा जाड करा, डाळ जरा राहू दे. मी कुठे थांबवले का? डाळ जरा जाड करा, डाळ जरा जाड करा. या आजी आपण छान देऊया. हे आजी कसल्या भारी दिसत, हिरवी हिरवी साडी, कुंकू बिंकू. काढा फोटो काढा, त्यांना फोटो काढायचा. काढलं काढा ना, काय करायचं? डाळ जरा जाड करा, 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 डाळ जरा जाड करा. जरा की अहो पुढची त्यांच्या पुढे गेला असता. बरोबर खायचं तू डाळ जरा जाड करा, डाळ जरा जाड करा. मी काय बोललो नाही काय? डाळ जरा जाड करा, डाळ या त्या पुढच्या या बाकीच्या कसा तुम्हाला शॉर्ट मध्ये बोलतो बघ काय जे म्हणलं मैत्री नाही काय तुम्ही मैत्री नाही म्हणताय नवीन म्हणताय होय काय भांडण होत नाही मला दिसतंय मला तिथं सगळं एन्जॉय करायला दोघीच होय ना चांगले ना शेती करतोय मी करतोय म्हणलं तुम्ही पण करतोय करतात काय बर तुम्ही काय करता काय नाही माहिती की मला काय कोण कुठल्या बायका काय करत नाही नंतर सगळं ब्लाऊज शिवते हे करते कसे शिवते ब्लाऊज छान शिवतात काय कोणच दिना उत्तर देतात की वरडा की बघ जे आमच्या गावचे ते देणार की कुठल्या गावच्या गुळवंचे छान मला हे एक काय कोसारी गावाने बर तिथं जरा कोण दिसतो ना मला इकडे जरा सुभागलं झाला बर किती वर्ष असं काय असं बघा आता मी विचारायला किती वर्ष झाली तिकडं बघा हो तिकडं काय तिकडं कशाला किती वर्ष झाली 35 वर्ष काय करता मस्त गवले काम करतो बर काय प्रगती बघा फुगून बघा बडबडा बघा फुगवा पटकन फुगवा की यायला टाइम सपना व्हिडिओ आला फुगवा थांबा जोरात झालं की संपलं की तुम्हाला फक्त द्यायला नाही का मला थोडंसं नाही एखादा चिमूटे ओढायचं नाही फुगवायचं फक्त त्या फुग्याला थांबणार ना एवढा मोठा फुगवायचा जोपर्यंत ते फुटत नाही तो फुगवायचा तुमचा वेळ चालू होते आता
का फुगला नाही फुगला मला तुम्हाला द्यायची असेल तर साडी. माझा फुगला ना खरं एक फुटला भरपूर मोठा फुगलेला. हाताने फोडायचं कोण येतं लक्ष द्यायला. हाताने कशाला फोडायचं का? मी नवऱ्याची शपथ घातली. याशिवाय गेम कसा असला तुम्हाला कळलं नाही एवढं करण्याला काय दिसतं मैत्रीला फुगायला आल्या असतील तर गाडी फुगला असतात. बरं ठीक आहे नवरा पण आला त्याला हात मारूया. नवऱ्याचं नाव काय? कसं मारणार हात? बोला हो मला वैताग आलाय खरं. अहो माहिती नाही सगळ्याच बायका आपोच म्हणतात. आपण कसं हाक मारायचं? नितीन पोचलं पाहिजे सकाळ पोचवा तुला तर फुटला नाही. मला तुम्हाला साडी द्यायची असते चापून बसली पाहिजे असं चालेल. फुगवा करतो बोलवा नितीनला. हा श्वास घ्या. बरं म्हणा की निधी काय म्हणता शिवाय घाला म्हणायच्या बोला शिवाय घालायला. पण नितीनला बोलवा की नितीन त्यांच्याकडून पोचला पण नसेल काय ना बाबा. कसं वाटतं? भारी वाटते मस्त वाटते छान वाटते भारी वाटते मस्त वाटते. झालं अहो तुम्ही एवढा छान तुम्हाला संधी दिली आहे. बोला की त्यांच्याबद्दल काय मला अपेक्षा त्यांच्याबद्दल तुम्ही 4 शब्द बोलले पाहिजे. बोला बोलायला म्हणजे भांडायला बोला महिलांसाठी खूप छान कार्यक्रम ठेवला पैठणी. एवढं थरथराला का लागलाय पैठणी घालताना थरथरत नाही. बोला की झालं महिलांसाठी चांगलं झालं तुम्ही रेडे सगळे. बर बायका काय म्हणतील आता नवऱ्याचं नाव घ्यायला पण लागतं काय आजी बघा बायका घ्या. काचेच्या वशी चकचक जाईल विष्णुरावांच्या आमटीवर माझी सोय. कसली सोय तुमची? सांगा की इंग्रजीत बघू जरा सगळं काय मग कुठं आहे आम्ही मग कसं काय म्हणला त्यांच्या आमटीवर माझी सोय? करायचं आता इथून पुढे बनवून घ्यायची. मग बोललाच कसं काय आता? नंतर बनवण्याचं बोलला असं तर चांगलं असतं. ते एक म्हणण्याची पद्धत आहे ना आपल्याला. होय का? क्लास तू क्लास काय असते ते माय डोळा घालू जे समोर आले ते बोलले ना मी. छानीचा कलर छान आहे. ते गेले आता वेळ झाला ना खूप. होय ना छान आहे. हाईट मीटर मिस्टर काय करतात? होय की काय करतात? कृषी सेवा केंद्र Airbnb. जरा टाळ्या वाजवा. कारण की आजकालच्या ह्याच्यात झाडं तोडून स्वतःची जागा तिथं करतात आणि कृषी हे काय त्रास होता तो खरं घेता छान घ्यायचा. मी उखाण्यामध्ये नंबर काढायला तुम्हाला होता. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून अभिजित रावांचं नाव घेते शिंदेची सून. तुमचा उखाणा आपल्याला आवडला हे जास्त आहे का कुठे त्यांना घ्या घ्या की वन बॉटल 2 ग्लास पृथ्वीराज. मी आता उखाणा सांगितलं होतं ते का फर्स्ट क्लास बस आबाळी कलर कोण म्हणलं ग तुला नाही माहिती. बर उखाणा घ्या. उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावसाहेबांना जन्मदिनाची धन्य ती माऊली. झालं स्वतःच काय नाही माहिती होतं त्यांनी कसला भाग घेतला. खेळ पाहिजे तयार घेतले नाही राहू दे की मला काय नडले. शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांसाठी जिजामातेने केले होते नवस. पोपटरावांचं नाव घेते. अवधूत दादा आणि श्रद्धा मॅडमने महिलांसाठी आजचा बनवलाय खास दिवस. तयार झाल्या पाहिजे माझ्यावर नाही एवढं का टाकालाय माझ्यावर आणि इकडं घेऊ का उखाणा
चल या फुल बिल अजून कटा पाहिजे या मराठीच्या वेळी होमते कळी बोरगावर नाव येते ओंडुसरच्या वेळी म्हणून ते ठीक आहे या गिरोबाच्या देवळात अगरबत्तीचा वास केरा पाटलांच्या तोंडात पेढ्याचा पेढ्याचा घास या तिकडं पहिला लय फेडत आहे बायका मला मी असं माझा गरज गावायला मागतो या उखायला घ्या चारोळी अंगणात रामगती गायची महादेवाचं नाव घेताना आठवणी द्यायची अच्छा त्यांना घ्या हसवणारच ना बायका लय मला भरलं बोला 10तून 10 गेले खाली राहिले 0 मारुती पाटलांचं नाव घेते हेच माझं पुण्य वा वा किती गडबड आहे नवऱ्याचे नाव घ्यायला घ्या शिकली लावती चंद्रकोर शिवरामराव मिळाले हेच माझे भाग्य मला कळलंच नाही हा बघा दुसरा घ्या एक तीळ 7 जण खाई एक तीळ 7 जण खाई शिवरामराव मिळाले म्हणा की काय गडबड नाही एक माझा काय म्हणते ते कसला उपास निरंकार उपास आहे माझा काय गडबड नाही मला घ्या हा एक तीळ 7 जण खाई शिवरामरावांना जन्म देणारी धन्य ती आहे बर एक तीळ 7 जण कसं खाणार समर्पती देवळी देवळी होत्या सुया व्यक्तिप्रमाणे पिक्चर दाखवला महिने तयार केला आई शपथ आईला लवकर महिने तयार केला हा असं झालं एवढं का झालं म्हणजे अहो मारत नाही की तुम्हाला तर मी धरतो सासर माझं प्रेमळ नाही असते सासर प्रेमळ असते नाही म्हणते हे माझं प्रेमळ सासर माझा असे आणि शिवाजीरावांचं नाव घेते कार्यक्रमामध्ये तू जरा पण घातलंय का केसला नाही ना हो छान दिसतात ते की छान दिसतात का गडबड आहे हे आले आकाशी चांदणीपेक्षा चंद्र दिसत ठळक अण्णासाहेब पाटलांचे माझी पहिली सुट्टी ओळख मला काही चंद्र दिसले आलेच काय मग तेव्हा निळा कुठं आकाश असतो रात्री दिसतो तेव्हा निळा कुठं आकाश असते चंद्र दिसत बरं रात्री चांदणीपेक्षा चंद्र दिसतो ठळक अण्णासाहेब पाटलांची माझी पहिली सुट्टी ओळख मी कुठं म्हणाले दुसरं जाते खिडकीतून पाहते खिडकीला 3 तारा अडकी त्याला मोठी बारा पान खाते करारा घाम येतो द्वाराला काढते पदर घालते वारा तिकडून आला व्यापाऱ्याने दिली सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते रंगाचे वाडे बांधते भिंगाचे वाड्यात वाडे 7 वाड्याला 7 दारे उघडून जातात घरात मधघरात पलंगावर मुशीवर वाटीत साखरेचे खडे येते मी सौभाग्याचे चुडे लेखाना केली मी पटपट पहिल्यांदा घेतली बसायला घेतली पटपट पहिल्यांदा पाहिली शिराळा दाखवले स्टेशन पुण्याची काय सर दाखवले मुंबई शहरात मिळतात नाशिकमध्ये मिळतात फुलांच्या वेण्या दाखवल्या अजिंठ्याच्या लेण्या फिरायला असतात रुपये 5 दाखवला विरुजीचा कैलास फिरताना हरवला चल्ला दाखवला देवगडच्या किल्ल्यात केली उपवासाला केली भगत दाखवली अहमदनगरात बांधला हर्षी दाखवली बार्शीत करते विमानात धरला सूर दाखवली कोल्हापूर शहराला महालक्ष्मी मंदिराला सोन्याचा कळस कृष्णरावांचं नाव गेलं मला नाही बिलकुल आवडलं म्हणजे नंबर येते घे मोठा मी धरतो की हो पंचगंगे तरी कृष्ण वाजरी तो वासल दत्तात्रेयांच्या नावावर सुखी आहे मी सासल आम्ही कुठं म्हणालोय हातात हिरवा चुडा पायात जोडवी चांदीची ही आहे सौभाग्याची खून प्रदीप रावांचं नाव घेते पाटील घराण्याची सून कसला गावात होता खरं किती वर्ष झाले लग्नाला हा मग आता उठायला काय थोडं की फळ असणार
मासलाम राहू दे. हा घे. एक वर्ष झाले लग्नाला. तू काय वाटलं ना एक चांदीचे जोडवे पतीची खून नावाचं रामाचं नाव होते सावंतची. काय काय माणूस सुखी आहे ना संसारी सासरी. छान. आजी तुम्ही सांगा कोणाचा उकाडा छान झाला? बसलाय कशाला तिथं? मला मगाशी काय म्हणलं ऐकायला आलो. मग ऐका की सांगा की कुणाचा छान आहे. ए गप्प बस. 2 नंबर. हा, या. बाकीचे या खाली. नवऱ्याचं नाव पण नीट घेतात. या. अजून आजकाल लव्ह मॅरेज करते ना? होय ना? खरं बोललं होते की मग कडक मध्ये आयोजक आहे. एवढं भारी झालं पाहिजे हे आता मग असे होते ना तरी पण असं झालं पाहिजे. आणि बायकांना नाही खुल्लच असते. अहो ऐका. ओ मामा. अहो मामा. कान नाही ना मामा काय ऐका ना. आणि बायकोबद्दल कौतुक करा मला इथे सांगते. नाव काय तुझं? बरं ऐकताय काय मामा? कुठे गेलं? हो मामा. तुम्ही लक्ष द्या काय माझ्याकडे. तुमची बायको तुमच्यासाठी छान खायला गेले. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर. हा विशालचं नाव घेते मी त्यांची लवर. बरं ऐका आता हा उखाणा घेतला ना तो उखाणा मी एकदा शोला गेलत होतं. आणि ती बाई जरा गोव्याची होती बघा. तिला मराठी येत नव्हतं. कसा उखाणा घेत होती माहित का? इतिहासाच्या पुस्तकाला गुगलाचं कवर. पुढचं उखाणा आठवण असतीला. इतिहासाच्या पुस्तकाला गुगलाचं कवर. त्यांचं नाव घेतो. पुढचं काय तिला आठवण. आम्ही एवढं हसलो तिला. पुढचं कमी गेलो. अहो ते गुगल नाहीये गुगल आहे गुगल. शाळा शिकायला काय काय म्हणलं हिस्ट्री जॉग्राफी होती का नाही? बर तुम्ही कशाला आलाय? बर जोडी घ्या आपली जोडी घ्या लवकर. घेतला काय? काय प्रगती काय चालू माहिती की मग प्रगती संसारामध्ये प्रगती काय केला? असली प्रगती असते. मी एका शोला गेलतो काल परवा दिवशीच गेलतो बघा. आणि मी त्यामुळे एका लेडीजला विचारलं आले का तुमची पार्टनर कुठं आहे? मी एका लेडीजला विचारलं तुमची काय प्रगती? ती म्हणते मला 2 मुलं झाली. म्हणजे काय प्रगती तो ना मी त्या प्रगतीबद्दल विचारलं संसारात काय प्रगती केलं? ती म्हणली फ्रीज घेतला टीव्ही घेतला. मी म्हणलं एवढी गडबड होती काय प्रगती सांगायची? बरं ठीक आहे. अहो थांबा की तिथं या. तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो बायकांना पहिल्यांदा सांगायला काही सुद्धा कळत नाही. काय म्हणला असं करतो. आणि आता ह्याला सांगितलं मागं पुढं होणार असं सांगितलं काय मी एक पुढं एक मागं. पण ती जोड्याला त्यांनी असं थांबायला जरा पुढं पाहिजे ना. आता कसं बघू केस सोडा पुढचं काय काय त्या सगळ्यांनी केस सोडायचे. पट्ट्यावरून सोडायचे. ज्याचे मोठे त्याने पुढे या ज्याचे लहान त्याने मागे. की केस तुम्हाला एखादा पट्टा घ्या कशाला सोडा की मग माहिती वेणी घातले. सोडा तिला आता आलं या ग बाई.
सेकंद नाही 20 सेकंद हा 20 बस नको 10 सेकंद घेऊया थांबा की जरा 10 सेकंद मध्ये मेहंदी सोडला थांबा की एका मुलीच्या समोर 10 हात लावायचा नाही 10 सेकंद मध्ये सगळ्यात सुंदर वेणी घालायची सगळ्यात सुंदर अशी तिने घरात ओळख दाखवली पाहिजे बघा वेणी घातली सगळ्यात सुंदर तुमचा काय चालू होतंय आता 3, 2, 1 स्टार्ट माझी खूप वेळ लागते 30 सेकंद घ्या तुमच्यासाठी काय पण 3 फास्ट फास्ट आवरा फास्ट जादू मंतर तुझं स्माईल ओजी ओजी हाय तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर जे पाहिजे ते सांगा बोर झाला भूक लागल्या तुम्ही काय म्हणून आला असलेला तुमकडे इथे नाही त्यांचे केस मोठे तिकडून ह्यांच्यात आधीच म्हणा त्यांची जोडीदार कुठे त्यांची चांगली दिसते लांड्या त्यांची पण बघा व्यवस्थित हो बघा आजी मला भांडण येतील घरला पेन्सिल कुठली हो या छान घातले पेडावेरी म्हणतात ना त्याला त्यांनी क्लिप लावले काय बोलावलाय का अहो त्यांचं आवडलं किती लावले बरं या की कोणाला काढले नवरा मला पैसे लावले थांबा तुम्ही बाकीचे बसा चला ज्याला पळता येते ना त्याच बायका या पळता म्हणजे एवढंच पळायचं की काय करू पुलाव होय की
असं काय ताटत नसतं. जर थांब जरा डबल करूया काय डबल सोड घे हे धर घे ठू काय मग तुला बायका आपल्या खोवाडावर खाली पडले बाबा घरला येतील माझा होय अशा बर थांबा जरा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती वर्ष झाली लग्नाला प्रगती काय सांगा की मग आणि माझ्या मैत्रिणी इथं सगळ्या जमलेल्या आहेत ना त्या सगळ्या मला जवळजवळ 80% महिला मला ओळखतात हे मी 14 वर्षात कमवले. होय का टाळा की जोरदार झाले पाहिजे हे सगळ्यात जास्त कमवलं जातं ही प्रगती हो एक महिला समाजसेविका म्हणून ओळखतात. समाजसेविका नाही तर एक काम करा की आता मला भूक लागली तेवढी माझी सेवा कार्यक्रम संपल्यावर आहे ते मला त्यांनी पण सांगितलं मला आत्ता भूक लागली आता तर तुम्ही समाजसेविका होता माझ्या मनात तुम्हाला ओळखलं नाही का मला भूक लागली ते ओळखलं की पण आम्हाला सगळ्यांना भूक लागली म्हणजे पण तू ओळखून लवकर कार्यक्रम आवडायला पाहिजे. मी कशाला करत होतो तिथं लावल्यात लांबड हे करा ती करा ट्रॉफी उद्या द्यायची हे बाहेरचं तळ ऐका हे तळ आणि हे मळ्यात तळ म्हणजे तळ्यात आणि ते मळ्यात पावसाळ्यात काय की माझं त्यांना थांबवलं बघा मला डिस्टर्ब करतात त्या समाजसेविका बर तर अशी उडी खायची नाही अशी खायची मळ्यात ते गेम खेळा आउट व्हायला रेडी व्हायचं आता सगळ्यात मळ्यात पिवळी साडी घालून लावता तुम्ही नाही हो तुम्ही पिवळी साडी घालताय बायकाला कलर पण कळत नाही मळ्यात चला 1 2 3 4 बाहेर मला कुणाला ताटत म्हणतात बाहेर खाली मागं थोडे करायचं नाही सगळ्यांनी संघ खेळा की चला चला बरं ठीक आहे चला तळ्यात जावा की कोण नाही घ्या तिघींचं नाव उडी अशी मारा की तिथं सांगू चला ए थोडा फुटला का कोण गेला चला बाहेर चला मोबाईल कुठून देऊ नका हो तुमचा हो किती वाजले पाहुणे छान काही शपथ तळ्यात मळ्यात चला बाहेर खुर्चीला तयारी करा काय हो मामा संगीत खुर्चीची तयारी करा
मळ्यात तळ्यात 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 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात झाला की तळ्यात थोडी अवघड आहे मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात मळ्यात चला घ्या चौघींना पण डान्स करा डान्स टीचर बसला बाई शेवटी जिंकली मग बाजू चला 2 खुर्च्या कमी करा एवढं फ्री असेल तर नाचलं पाहिजे काय बाग झालं लय ऐकून घेतलं तुमची साडी पाहिजे असेल तर घ्या पाहिजे राहू दे एक तर
टीचर आमच्या कायम जिंकतात. तुम्हाला मी साडी देणार नाही काय? हो साडी देणार नाही तुम्हाला. जिंकला तरी डान्स करताय बघा, माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. काय पण करायचं, सगळ्या बायकांना तुम्हाला डान्स येतोय? नाचलं तर बघा, नाहीतर साडी माझं नाव. कोण फास्ट बरं चला आवरा. आणि माझी काय चुकी केला नाही. चला लाव गाणं दादा. आयोजक मला खालतील पडलं हाय हाय. पाच सहा सात 2 3 4 5 पाच लवकर. नाचत नाही, खुर्ची पकडायला असं कळते ना खुर्ची. आणि जेव्हा पळा म्हणलं तर पळत नाही. डान्स करायच्या वेळेला नाही पळत. इथून 1 2 3 4 5 6 इथून पुढचं कोणी मध्ये जाऊ नका. अरे 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 जाऊ दे. साडी दिलीच नाही. धुनसार मन झालं या घरी घट घालायचा ठरला. धुनसार मन झालं या घरी घट घालायचा ठरला. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास झाला. बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास झाला. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास झाला. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास. काय झालंय बघा. चला बाहेर आता. एक खुर्ची कमी कर. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली.
रागावानी जोडी मानदेवाला तिकडे चालली आई गावाली पोर हळदी चढीले चालली जादू मंतर हा मंतर तुझा स्माईल रोजी रोजी हाय तुझे कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे शेकी छप्पी पाहिजे म्हणून ना 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 बाबा पप्पी पाहिजे म्हणून ना 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 तू भारी दिसते म्हणे या 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 किती नखरे करते ना सगळ्यांची हाते घेती लय भारी नटलेली लाखांचं सोनं चांदी हटलेली ओ एक नंबर तुझी कंबर हाय चाल बेबी बेबी हाय किती सुंदर तुझं डिंपल माझी छान बेबी बेबी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घेते घेते टाळ्या वाजवा ह्यांच्यासाठी. जोरदार भांड्याबाई पण जिंकल्या. ही बाई अक्षरशः पडली. या कोसारी नगरीमध्ये आज आगळा वेगळा कार्यक्रम घेतला आणि सहभागी होती श्रद्धा अवधूत भोसले मॅडम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा निरीक्षक श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कोसारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्घाटक सहभागी होती वर्षा विक्रमसिंह सावंत मॅडम संचालिका विक्रम फाउंडेशन जग यांच्या उद्घाटनानं आणि सहभागी होती श्रद्धा अवधूत भोसले मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहभागी होती स्वाती विचार सोनी समोर संसाधन व्यक्ती यांनी या कोसारीमध्ये आज एक आगळा वेगळा कार्यक्रम सर्वांच्या साक्षीने यशस्वी केला आणि स्वाती विचार सोनी मॅडम तुमच्या कार्याला आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असंच कार्य या महिलांचं संघटन करण्यासाठी तुम्ही अखंड ठेवावं आणि सहभागी होती श्रद्धा अवधूत भोसले मॅडम यांच्या सोबत राहून तुम्ही काम करावं अशी आमच्या आयोजन कमिटीकडून आपल्याला अपेक्षा करतोय आणि धन्यवाद. आणि आज या कार्यक्रमासाठी या जत तालुक्याच्या पश्चिम भागातून सर्व गावातून सर्व महिला आल्या. सर्वांचं या ठिकाणी श्रीनिवास भोसले कला व सांस्कृतिक मंडळ कोसारी स्वर्गीय
श्रीनिवास भोसले साहेब यांच्या जयंती उत्सवानिमित्त हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला आणि सर्वांनी वेळ जास्तीत दिला त्याबद्दल आमच्याकडून सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. या ठिकाणी श्रीनिवास भोसले कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोसारीच्या वतीनं स्वर्गीय श्रीनिवास भोसले साहेब यांच्या जयंती उत्सवानिमित्त 2025 सालामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम या कोसारी नगरीमध्ये खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा या ठिकाणी आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौभाग्यवती श्रद्धा भोसले मॅडम, निरीक्षक श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कोसारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला आणि आयोजक म्हणून सौभाग्यवती स्वाती विचार सोनी, समूह संसाधन व्यक्ती व न्यू इंग्लिश स्कूल कोसारी आणि न्यू इंग्लिश स्कूल गिरणा यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम आज अतिशय चांगला यशस्वी झाला. या जत तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये असा पहिल्यांदाच हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. आपल्या पंचक्रोशीतील रणरागिणी मातृदेवता शेतकरी महिला स्वयंसिद्धा महिलांचा न भूतो ना भविष्यते असा भव्य सन्मान या ठिकाणी माननीय अवधूत श्रीनिवास भोसले साहेब आमच्या शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आज यशस्वी झाला. सौभाग्यवती वर्षा विक्रम सावंत, संचालिका विक्रम फाउंडेशन जत यांच्या शुभ हस्ते आजचा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला आणि अशा पद्धतीने सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. बघा, प्रथम क्रमांक कीर्ती जाधव गोवंशी, द्वितीय क्रमांक रोहिणी शिंदे चितेळे, तृतीय क्रमांक वनिता चौगुले कोसारी, उत्तेजनार्थ स्वाती सोनी कोसारी, आशा शिंदे हिवरे, विद्या सावंत बनाळी आणि अर्चना शिंदे शेगाव. एक नाव राहिलेलं आहे. उत्तेजनार्थ कोणाचं नाव राहिलं बघा या इकडे. माननीय भीमसेन नागनेचा आणि न्यू इंग्लिश स्कूल गिरणाचे आदर्श मुख्याध्यापक माननीय सुरेशजी सावंतचा आज दोन्ही स्टाफला सोबत घेऊन हा आदर्श कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल कोसारीच्या प्रांगणामध्ये यशस्वी केला. त्याबद्दल माननीय मुख्याध्यापक भीमसेन नागनेचा आणि सर्व त्यांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि न्यू इंग्लिश स्कूल गिरणाचे आदर्श मुख्याध्यापक माननीय सुरेशजी सावंत आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचं कार्य अतिशय चांगलं या ठिकाणी तुम्ही सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चालू करा. मी आता उत्तेजनाचं बक्षीस कुटुंब जाहीर करतोय. 1 नंबर स्वाती सोनी, 2 नंबर आशा शिंदे, 3 नंबर विद्या सावंत, 4 नंबर अर्चना शिंदे, 5 नंबर रुपाली कांबळे या 5ही महिलांनी उत्तेजनाचं बक्षीस जिंकलेलं आहे. त्या 5ही महिलांचं अभिनंदन आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना भेट वस्तू प्रदान करण्याची त्या यशस्वी मानकरी खेळत असताना पडलेले आहेत, लागले त्यांना तरी प्रथम क्रमांक मिळालेला आहे. जरा जोरात टाळी वाजवा सर्वांनी.